I'm come with My name is Ganesh. Ganesh. Jai Shivrai. Ganesh, are you speaking English? नाही, मराठी इज कम्फर्टेबल. इंग्लिश मध्ये काय प्रॉब्लेम येतो गणेश? इंग्लिशमध्ये येतो ना थोडासा प्रॉब्लेम, ग्रामर मिस्टेक्स. अच्छा, तुला का असं वाटतं की ग्रामर आपण मिस्टेक करतोय म्हणून? ते पहिल्यापासून कोणी शिकवलं नाही आपल्याला, त्यामुळे. अच्छा, तुझ्यापाशी असे किती बोलणारे इंग्लिश फ्रेंड आहेत? एकच बघितलं सध्या तर मी, असं कोण जास्त बोलत नाही इंग्लिश. अच्छा, कोण? माझ्या क्लासमधला एक. त्याला तू विचारलं, असा प्रयत्न केला विचारण्याचा की कशी बोलायची इंग्लिश, का टिप्स बिप्स घेतल्या त्याच्याकडून? नाही, कारण तो एजनी थोडा मोठा आहे आमच्यापेक्षा, जरा त्याला एक्सपिरियन्स जास्त आहे. आपल्या मराठी माणसाला असं काय वाटतं की असं काय गैरसमज झाला इंग्लिशबद्दल की त्यामुळे ते ट्रायच नाही करत त्या इंग्लिशला? जास्त कोण म्हणजे शिकायचा प्रयत्नच करत नाही आपल्यात कोण मराठी, आपलं इंग्लिश. तुला एक ॲप्लिकेशन माहिती आहे? कुठलं ॲप्लिकेशन माहिती आहे? तू यूट्यूब चॅनल बघण्याचा प्रयत्न केला का तू कुठल्या लोकांना असं विचारण्याचा प्रयत्न केला? हा, डुओलिंगोमध्ये मी करायचो पहिलं इंग्लिशची प्रॅक्टिस. ओके. तरी बेसिक येतं मला, पूर्ण नाही येत, ॲडव्हान्स. मग आता जर तुला नीट इंग्लिश बोलायचे असले तर तुला काय करावं लागेल त्यासाठी? त्याचं सोल्युशन काय आहे? एखादा कोर्स किंवा यूट्यूबनी केलं तर स्वतःहून प्रिपेअर बी होऊ शकतं. तेच. अच्छा, क्लासेस लावून आत्ताच्या काळात इनफ आहे का? आपण स्वतःहून पण शिकू शकतो जर कोणाला इच्छा असली नाही, तर? स्वतःहून पण शिकू शकतो, क्लासेस लावा असं काय नाही. स्वतःहून आपण यूट्यूबनी शिकू शकतो बेसिक पासून. फक्त भीती जायला पाहिजे आपली मनात. अच्छा, भीती काय वाटते तुला? भीती म्हणजे एवढा कॉन्फिडन्स येत नाही लोकांसमोर इंग्लिश बोलायचा, तेच. अच्छा, तर आता मला एक प्रश्न विचारायचा की तू जर इंग्लिश बोलणार असशील तर तू कुठल्या टॉपिकवर कम्फर्टेबल आहे बोलायला? मी ट्रॅव्हलिंग. तर तू बोलू शकतो का आत्ता एक मिनटं ट्रॅव्हलिंगवर? फक्त एवढं सांग की तुझा जो पास्टचा एक्सपिरियन्स होता तो कसा होता? नाही, आता एवढं इंग्लिश तर अजून नाही परफेक्ट माझं. अच्छा. अजून वेळ लागेल ते व्हायला. मला फक्त बेसिक येतं. बेसिकमध्ये पण बोलू शकतो, काय विषय नाही, कारण की आपल्याला फक्त तुला सोल्युशन द्यायचं की तू अजून कसं बेटर इंग्लिश बोलू शकतो. तरी पण मी मराठीच कम्फर्टेबल आहे अजून. लाईक तू स्वतःचं डेली रुटीन सांगू शकतो? नाही, इंग्लिश तर नाही जमणार, मराठीतच. मराठीतच? अजून वेळ लागेल इंग्लिशला. ओके, तर मग आता इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी तू काय करणार होता? ह्याच्या पुढून स्टेप काय आहे तुझ्या? पुढून यूट्यूबला ट्युटोरियल बघणार, तेच कोर्स वगैरे बघणार काहीतरी ते. अच्छा, ट्युटोरियल बघून इनफ होतं का आपल्याला प्रॅक्टिस पण करावं लागते त्याची? करावं लागेल, आपल्या एखाद्या मित्राबरोबर ते प्रॅक्टिस करावं लागेल. आता तू जसं म्हणलं डिओलिंगो एक ॲप्लिकेशन आहे, मला पण एक ॲप्लिकेशनचं नाव माहिती आहे. मी आता ह्याचा टाईम वेस्ट नाही करणार गाईज. एक पेअरअप नावाचं ॲप्लिकेशन आहे. त्या पेअरअप नावाच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला असे खूप जण भेटतात की त्यांना डायरेक्टली तुम्ही इंग्लिशच बोलू शकता. आणि जे आपले मराठी पोरं आहेत, मी पण मराठी एन्व्हायरमेंटमधूनच आलो आहे, मी पण बेकार शाळेतच शिकलो आहे, त्याच्यामुळं मी मराठीत स्क्रॅचमधून इंग्लिश शिकलेली आहे. आणि मीच एक असा पोरगा होतो जो की पोरांना म्हणायचो की इट इज इम्पॉसिबल मी की इंग्लिश बोलायला इम्पॉसिबल आहे. आता मी सगळ्यांना मदत करतोय. ते ट्रान्सफॉर्मेशन माझ्या बिलीफमध्ये कसं झालं, त्या पेअरअप ॲप्लिकेशनवर ट्राय करून मी अशा पॉईंटला पोहोचलो की मी आता ह्यांची मदत करणार, कारण की ह्यांचा टाईम आपल्याला वेस्ट नाही करायचा, आपला जेवढा झाला आहे. त्याच्यामुळं मला फक्त तुम्हाला तेवढंच सांगायचं आहे, जसं मी ह्याला मदत करतोय तसं मला तुम्हाला पण मदत करायची गाईस. आणि आता आपल्याला इंग्लिशबद्दलच नाही, पर्सनॅलिटीबद्दल. आता ह्याला तुला स्टेजवर जायला भीती वाटते का? स्टेजवर भीती वाटते. आता भीती का वाटते? काय रिझन आहे? म्हणजे समोर एवढी माणसं असतात, बोलायचा कॉन्फिडन्स नसतो आपल्याला. अच्छा, तर मी ह्याचा पण फॉर्म्युला सांगतो बघ. 2 कॅटेगरी आहेत. तू त्या वर्गात जा ज्या वर्गात पोरं नाही आहेत, आणि फक्त त्या वर्गात तुझे प्रेझेंटेशन स्टेजवर दे आणि फॅमिलियर हो. बघ, आता तुला इंग्लिश समजत असेल बरोबर? यू डोंट फिअर इट्स बिकॉज ऑफ युअर फिअर, यू फिअर इट्स बिकॉज ऑफ युअर 100, यू जस्ट लॅक 100 रेपिटेशन. ह्या गोष्टीला मनात ठेव की तुला भीती नाही वाटत कारण की तुला भीती वाटते कारण की तू 100 वेळेस प्रॅक्टिस नाही केली. तू इंग्लिश नाही बोलू शकत कारण की तू इंग्लिश नाही बोलू शकत कारण की तू प्रॅक्टिस नाही केली, 100 वेळेस प्रॅक्टिस नाही केली. हा. मग आता मी ह्याला रिकमेंडेड करतो की स्टेजवर त्या वर्गात जा आणि स्टेजसोबत एक सवय लाव की मला स्टेजवर जायचं आहे, आणि त्या वर्गात जा, प्रत्येक वर्गाच्या स्टेजवर जा, लोक नसतील तिथं जा, आणि तोपर्यंत कम्फर्टेबल हो. जोपर्यंत कम्फर्टेबल नाही होणार तोपर्यंत मग तुला भीती वाटणार, आणि ज्या दिवशी तू कम्फर्टेबल झाला, सवय लागली, त्या दिवशी ॲक्च्युलीमध्ये
तुझी भीती हळूहळू काय होणार, स्टेप बाय स्टेप करायच्यात आपल्याला गोष्टी. मग ज्या दिवशी तुझा स्टेजचा थोडासा आलं, मग त्या दिवशी स्टेजवर जाऊन बोलायचं कुणी नसताना वर्गामध्ये 100 वेळेस, ठीक आहे. त्याच्यानंतर एक मित्र घ्यायचा, त्याला म्हणायचं माझी ही आयडिया आहे, आणि त्या मित्रासमोर ही आयडिया पिच करून दाखवायची. 100 वेळेस ते करायचं. मग 2 मित्र घ्यायचे, मग 3 मित्र, मग 4 मित्र, मग स्टेप बाय स्टेप. तर हा होता स्टेज फिअरचा सगळ्यात महत्त्वाचा नियम, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला भीती नावाची गोष्ट नाही आहे, आपल्याला फक्त सवय नाही आहे. काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल तुला? हां बरोबर आहे, सवय नाही आपल्याला. आपण बारकेपणीपासून कधी ट्रायच नाही केलं स्टेजवर, त्यामुळे. आणि आपल्याला कोण राईट अप्रोच पण नाही सांगत की गोष्टींचा, की भीतीला कसा फेस करायचं आहे आणि कसं ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आपल्याला. तर मग अजून एक गोष्ट सांगतो तुला, ती म्हणजे कुठल्या पोराला स्टेजवर जायला भीती वाटत असली तर तू त्याची भीती मारण्याच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पोरांची भीती मारायच्या उद्देशाने जर तू केलं तर मग तुझ्याकडेच ते वापस येणार, तुझी भीती बी ऑटोमॅटिकली मारणार. ज्या दिवशी तू त्याला मदत करणार जो इंग्लिशमध्ये बेटर नाही आहे, त्याला बेटर बनवायला, तो ऑटोमॅटिकली बेटर बनणार. मग मला असं वाटतं की तू ह्या अप्रोचनी चालावं प्रत्येक इक्वेशनमध्ये, म्हणजे कॅटेगरीमध्ये, त्यासाठी तू बेस्ट होशील. ठीक आहे, काय वाटतं तुला ह्याच्याबद्दल मी जो हा अप्रोच सांगितला? हां बरोबर आहे, आपण दुसऱ्यांची मदत केल्यावर आपण पण इम्प्रूव्ह होईल, हे बरोबर आहे. आता गाईज अजून एक गोष्ट सांगतो की आता ह्याला इंग्लिश येत नाही असं म्हणत नाही, कारण की ही जस्ट लाईक 100 रेपिटेशन. तर मला एवढीच गोष्ट सांगायची, आता मी ह्याला एवढं सांगतो की तू त्या पोराची मदत कर जो इंग्लिशमध्ये बेटर नाही आहे, हळूहळू त्याची मदत कर. म्हणजे आपण सायकल चालवताना कसं आपल्या मित्राची मदत करतो, सेम तशीच मदत कर. जास्तीत जास्त पोराची मदत कर, यू विल ऑटोमॅटिकली बिकम बेटर. दॅट द सेम वे विथ स्टेज फिअर, दॅट द सेम वे टॉकिंग टू गर्ल्स. आणि कारण जाण्याचे प्रयत्न कर की ॲक्च्युलीमध्ये याचं कारण काय, मला का नाही येत, पुढच्या माणसाला येतं. ज्या माणसाला येतं त्या पोराला जाऊन विचार की तू काय करतो, मला पण शिकव. सायकल आता त्याला चालवायला येते तर आपल्याला का नाही येत? सोल्युशन. हां बरोबर. काय वाटतंय? हां बरोबर, एकदम. पोरींना बोलायला काय भीती वाटते? पोरींला तर बोलतच नाही आता अजून. का नाही बोलत? काय रिझन काय? म्हणजे अशी गरजच नाही पडली कधी बोलायची. अच्छा. आणि आता जर पुढं बोलण्याचं, आता फॉर एक्झाम्पल तुला कुठली पोरगी आवडली, त्याला तुला बोलायचं, तर तू कसं स्टार्ट करणार? काय हाय हॅलो वगैरे त्यांनीच. ओके. आता पोरांना, जे पोरं आहेत त्यांना स्ट्रगल होत असं पोरींना बोलायला, त्यांच्यासाठी तू काय टिप्स देशील? त्यांच्यासोबत पहिलं कम्फर्टेबल व्हायचं, मग बोलायचं. मग हा सीन स्टेजसोबत आहे, हा सीन सगळ्यासोबत आहे. हे एक्झाम्पल मी तुला ह्याच्यासाठीच विचारलं कारण की तुला त्याचा आन्सर त्याच्यामधूनच भेटावं. ओके. कसा वाटला तुला हा व्हिडिओ? आणि ह्या व्हिडिओच्या पहिले तुला काय भीती होते ना, आत्ता कसं वाटतंय? नाही, एकदम आता भारी वाटते. आता कॅमेऱ्यापुढे एकदा पण नाही बोललो मी आता, त्यामुळे आता एक्सपिरियन्स आलाय, आता भीती गेली सगळी. मग आता मी तुला एकच गोष्ट बोलतो, प्रत्येक पोराच्या मनातली मुगलं आपल्याला मारायची आहेत, म्हणून तू प्रत्येक पोराच्या मनातली भीती मारण्यावर फोकस कर आणि तू ऑटोमॅटिकली बेस्ट बनत जाणार. दिस इज कॉल्ड हाऊ टू स्पीक बेटर इंग्लिश. व्हॉट डू थिंक नाव? आता तू व्हिडिओबद्दल म्हणजे कॅमेराबद्दल तर तू विसरूनच गेला असशील, कारण की आपलं जे कम्युनिकेशन आहे ते एवढं जास्त आता चांगल्या लेवलला गेलेलं आहे की पुढच्याला लक्षच नाही जात कॅमेरा. तर एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे की आता फ्युचरमध्ये तुझा प्लॅन काय करणार? आता ह्या फॉर्म्युलापासून तू आपल्या फ्युचरमध्ये काय स्टेप घेणार? फ्युचरमध्ये आता तर कॉलेजची डिग्री करतोय, डिग्री करून जॉबचं बघतोय, आणि मला सोबतच एक यूट्यूब चॅनल पण सुरू करायचं होतं, त्याच्या पण ट्राय करतोय मी. यूट्यूब चॅनल ट्राय करणार आहे? जर ट्राय केलं तर लिंक तुम्हाला टाकून देतो यूट्यूबमध्ये. कसलं चॅनल असणार आहे ते? ट्रॅव्हल ब्लॉगिंगचं. बघा गाईज, ट्रॅव्हल ब्लॉगिंगचं चॅनल आहे. मला एक लास्ट गोष्ट बोलायची, व्लॉगिंग आता सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी सगळ्यांनी स्टार्ट करा, कारण की व्लॉगिंग छपरी लोकांची गोष्ट नाही. व्लॉगिंग तुमची पर्सनॅलिटी सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करतं, म्हणून व्लॉगिंगकडे आता दुसऱ्या नजरेने बघा. आणि मी तर प्रत्येक पोराला सांगतो की सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी प्रत्येक जणांनी आत्तापासूनच चॅलेंज घेऊन ब्लॉगिंग स्टार्ट करा, कारण की कोणी तुम्हाला मोटिवेट करणार नाही आहे माझ्यासारखा. म्हणून दुसरे यूट्यूबर जे आहेत ते फक्त स्वतःला म्हणतात आम्हाला सबस्क्राईब करा. मलाच तुम्ही सबस्क्राईब नका करू. स्वतःच्या जर्नीला तुमचे स्वतःचे पंख उघडा, तुमच्याकडे 2 पाय आहेत, त्या 2 पायावर चला, आपल्यावर डिपेंड नका राहू. बास, मला एवढंच बोलायचं आहे. हा कॉन्टेंट घ्या आणि स्वतःचं चॅनल सुरू करा. काय बोलायचं तुला? हां बरोबर. जय शिवराजे, शंभूराजे. जय शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आता शब्दच कमी आहेत, ते नसते तर आपण नसतो. ठीक आहे. जय शिवराजे, शंभूराजे. नाव